नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी हंगाता देवडा। जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। अकॅडमीमध्ये सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा व विद्याशाखा, गुणवत्तापूर्ण प्रशिक्षक, अभ्यास साहित्य, आधुनिक अध्यापनाच्या पद्धती, प्रशस्त वर्गखोल्या, संगणक कक्ष, प्रयोगशाळा आणि शारीरिक प्रशिक्षण यासोबतच बायोमेट्रिक उपस्थिती, प्लेग्राऊंड, पॉवर बॅकअप, ड्रेस कोड, शिस्तबद्ध वातावरण इत्यादी। त्यामुळे गरुड झेप ठरते नवीन जीवनाची सुरुवात। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही। आपल्या इथून जी ट्रेन जाणार आहे आणि ज्याचा भीमा कोरेगाव या ठिकाणी आपल्या एमआयडीसी वाळूचा गाडीचा वाटा होईना, तर त्यासाठी आपण या ठिकाणी गाडीची व्यवस्था करून त्यांना आपण पाठवला आहोत। त्याबद्दल जे आयोजक आहे त्यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो। मला जाणाऱ्या जे आपले स्वयंसेवक असतील, कार्यकर्ते असतील, त्यांचे पण मी आभार मानतो। आणि माझं म्हणणं, यावर्षी जर आपण कमी प्रमाणात पाठवत असाल तर पुढच्या वेळेस मोठ्या प्रमाणात पाठवावं, जेणेकरून कारण 1811मध्ये ज्या घटना घडलेली ही घटना परत घडू नये त्यासाठी आणि त्या ठिकाणी आपण त्यांना एक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणाहून आपण मोठ्या प्रमाणात जावं अशी माझी एक अपेक्षा आहे। आणि काही लागलंच तर मी आपल्याला सहकार्य करण्याची माझी तयारी आहे। त्यासाठी मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि रवाना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान भीमा कोरेगाव इथे होत असतं असे सुखदेवभाई सोनवणे काय सांगाल बाई या संदर्भामध्ये? तथागत लोकमुद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम अभिवादन करतो। मित्रांनो, हे 16 वर्ष आणि 16 वर्षापासून हा अन्नदानाचा कार्यक्रम घेत आहोत आणि सर्व MIDCमधून आमचे जेवढे मित्र आहे, सहकारी उद्योजक आहे, त्या कार्यक्रमाला हात लावतात। आता आहे लाडीसाहेब आहे, पप्पू साहेब आहे, असे सर्व उद्योजक त्या कार्यक्रमाला हात लावतात आणि मोठ्या प्रमाणात अन्नदानाचा कार्यक्रम घेतो। 2 मिनिटं प्रश्न विचारू द्या ना एखादा। आपल्यासोबत आहे वंचित बहुजन आघाडी संघटक बनसोड सर काय सांगाल या संदर्भात? क्रांतिकारी जय भीम मित्रांनो, जय भीम। गेल्या 16 वर्षापासून प्रवीण आप्पा नितनवरे, सुखदेव भाऊ सोनवणे, त्यानंतर आमचे RPIची सर्व टीम, मी नुकताच वंचित बहुजन आघाडीमध्ये जिल्हा संघटक या पदी गेलो। मी पण त्यांना नेहमी सहकार्य करतो। शौर्य दिनाच्या खूप साऱ्या मंगलकामना। आताच आमची 10 मिनिटापूर्वी बुंदीची आणि पोहे आणि खिचडीची गाडी गेलेली आहे आणि मी त्यांना शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो। जय भीम। हे आरोप रुपेकर, वंचित बहुजन आघाडी। आता RPIच्या वतीने आणि भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त जे मानवंदनासाठी शूरवीर जात आहे, त्या शूरवीराला जाण्यासाठी आम्ही सर्वांनी त्यांना सलामी देऊ। गाडी आत्ताच आम्ही पुढं पाठवलेली आहे। थांबतो। साहेब काय सांगाल, गेल्या 16 वर्षापासून आपण जे अन्नदान पाठवता भीमा कोरेगावला, या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे चर्चा असते, काय सांगाल? उद्या 1 जानेवारी भीमा कोरेगाव विजयी स्तंभाला सलामी देण्यासाठी तिथं झालेल्या युद्धाचं आणि फार मोठी क्रांती झाली। त्या क्रांतीच्या जे शूरवीर होते 500 शूरवीर, त्यांनी प्राणाची आहुती देऊन त्या ठिकाणी पेशवाई घालवली। अशा या ठिकाणी जाऊन दरवर्षी आम्ही भीमा कोरेगाव या ठिकाणी जे भीम अनुयायी येतात
त्यांना थोडंसं का होईना फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही अन्नदान करण्याचं काम सुरू करतो. गेली 16 वर्ष प्रवीण आप्पा नितनवरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी करतो. आजच्या या दिवशी दुर्दैव आहे आमचं की आज आमचा पॅन्थर काल कथित प्रवीण आप्पा नितनवरे आपल्यामध्ये नाही, तरीसुद्धा ते फार मोठं दुर्दैव आहे. आणि आजच्या या दिवशी तो जो कार्यक्रम आहे गेली 16 वर्षाचा त्यामध्ये खंड पडू नये म्हणून आम्ही ह्या कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत आणि करत आहोत. या कामी सन्माननीय सुखदेवजी सोनवणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष, सन्माननीय या भागातले एक विज्ञान वकील ॲडव्होकेट नामदेवजी सावंत, कुशालराव बनसोडे, आमचे युवा नेते काकासाहेब कोळसे, भीमराव मोरे, उद्योजक संतोषजी लाटे साहेब, आम्ही आपले अरुण रुपेकर आणि हा कार्यक्रम ज्यांनी घडवून आणला ते असे जिगरबाज आमच्या तालुक्याचे युवाचे RPIचे अध्यक्ष चेतन कुमार सोनवणे, तसेच आमचे सोशल मीडियाचे प्रमुख सूर्याभाई पठारे, तसेच मंगेशजी काशिते, या सर्वांनी अहोरात्र प्रयत्न करून, आकाशवाग अहोरात्र प्रयत्न करून यासाठी हा प्रयत्न केलेला आहे. प्रवीण वाघ या सर्वांनी, वाघमारे आमचे प्रवीण वाघमारेजी या सर्वांनी हा प्रयत्न केला आणि हा कार्यक्रम या ठिकाणून आज सन्माननीय पोलीस अधिकारी गाडेकर साहेब यांनी झेंडा दाखवून गाडीचं प्रयाण या ठिकाणून झालेलं आहे. मी सर्वांना विनंती करतो उद्या सगळ्यांनी शांततेनं जाऊन विजयस्तंभाला शूरवीरांना सलामी देऊन सुखरूपपणे वापस या, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम. प्रमाणामध्ये वाळूज महानगरीतून दरवर्षीप्रमाणे भीमा कोरेगाव इथे जे आपले शूरवीर शहीद झाले त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाळूज महानगरमधून जे अन्नदान होतं त्या संदर्भात भाऊ सोनवणे, भाऊ काय सांगायला संदर्भात? सालाबादाप्रमाणे याही वर्षी दरवर्षीप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लोकनेते प्रवीण आप्पा नितनवरे प्रतिकाच्या वतीने आम्ही दरवर्षी अन्नदान करत आहोत. यावर्षी आम्ही अन्नदानाचा मोठा आयोजक तोरणा पार्किंग येथे करण्यात आलेला आहे. आणि आयोजक माझ्यासोबत आहे मंगेश काशिते, सूर्यकांत पठारे, आकाश वाहक, प्रवीण वाघमारे, निलेश सोनवणे, दीपक वाघमारे आणि संपूर्ण आमची युवा टीम उद्या तिथं अन्नदानासाठी सज्ज राहणार आहे. तरी जेणेकरून वाळूज पंढरपूर येणाऱ्या भीमा सैनिकांनी अन्नदानाचा सहज घ्यावा अशी माझी नम्र विनंती आहे. जय भीम जय भारत. मागं मागं सरकार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.